नमस्कार मित्रांनो, की हा आपण यूट्यूब चॅनल पाहतोय की याच्यात गहू टाकलेला आहे सफल कंपनीचा. तर या ठिकाणी मी जो गहू आहे 60 माझं क्षेत्र आहे. तर या ठिकाणी 10 नोव्हेंबर या लागवड केलेली आहे, याची पेरणी झालेली आहे. तर याला बेसल डोस दिलेला आहे DAP 2 बॅगा, 1 बॅग पोटॅश MOP, त्यानंतर सल्फर 10 kg, ह्युमिक ॲसिड 20 kg आणि बोरान बोरान दिलेलं आहे 2 किलो. 2 किलो नाही, सॉरी 1 किलो. तर या पद्धतीने बेसल्टेस डोस जो आहे पेरताना दिलेला आहे. त्यानंतर पेरणी झाल्यानंतर 20 दिवसानंतर मी युरियासोबत झिंक दिलेलं आहे. आणि त्यानंतर बघू शकता की तुम्ही आपला गहू कसा आहे. तर त्यानंतर जो आहे 30 दिवसानंतर मी मला थोडं प्रमाण जो आहे ना खोड माशीचं प्रमाण वाटलं होतं. तर मी जो आहे ना 30 ml सिजंटाचं जो आहे क्युआक्रान आणि त्याच्यात जय किसानचं बायो-20 50 ml पंप, एक पंपला या पद्धतीने वापरलेलं आहे. आणि काय वापरलं होतं 319 असं वापरलेलं होतं. भाऊ मी शेतकरी आहे आणि रिटायर फौजी आहे. आणि त्यानंतर इथं पाहू शकता की तिसरं पाणी दिल्यानंतर या गहूची परिस्थिती कशी आहे. तर बघू शकता की कसा राप आहे आणि टाप आहे. फौजीसारखा राप पण टाप आहे गहू बिलकुल. की आता आणि पुढचा व्हिडिओ मग मी तुम्हाला सेंड करेलच. बघू शकता भाऊ. सफल कंपनीचा गहू टाकलेला. मी काही कंपनीचा प्रचार नाही करत आहे. लोकवन गहू आहे बरं का. हां, ठीक आहे. ओके, राम राम जी.